ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर हे वारकरी संप्रदायासाठी अत्यंत महत्त्वाचं ठिकाण आहे। विशेषतः आषाढी वारीच्या वेळी या मंदिराला खूप महत्त्व प्राप्त होते। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान केल्यानंतर तिचा सकाळचा विसावा याच थोरल्या पादुका मंदिरात होत असतो। त्यामुळे वारकऱ्यांच्या मनात या मंदिराविषयी एक वेगळे स्थान आहे। इथे माऊलींसह त्यांची चारही भावंडे न्याहारी आणि विसावा घेत असत अशी आख्यायिका आहे। आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गावर थोरल्या पादुका मंदिर हे एक महत्त्वाचे विसाव्याचे ठिकाण आहे। आजही पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्या येथे विसावा घेऊन माऊलींची आरती करतात आणि पुढे मार्गस्थ होतात। पंढरपूरवरून कार्तिकी वारीला आलेली पांडुरंगाची पालखी ही परतीच्या वेळी येथे विसावा घेते। संतसृष्टी वडमुखवाडी येथील थोरल्या पादुका मंदिर परिसरात भव्य संतसृष्टी उभारण्यात आली आहे। येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्या भेटीचा प्रसंग समूह शिल्पाच्या माध्यमातून साकारण्यात आला आहे। तसेच या ठिकाणी राज्यातील सर्वात उंच 200 फुटी भगवा ध्वज उभारण्यात आला आहे, जे एक मोठे आकर्षण आहे। सध्या लोकवर्गणीतून या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम प्रगतीपथावर आहे। थोडक्यात संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर हे केवळ एक मंदिर नसून ते वारकरी संप्रदायाची श्रद्धा, परंपरा आणि इतिहासाचे प्रतीक आहे।